आपला चष्मा किंवा आपण जो रेग्युलर गॉगल वापरतो त्या काचांना जर घेतल्यासोबत लगेच 1 ते 2 महिन्यामध्ये जर लगेचच स्क्रॅचेस पडत असतील तर ते स्क्रॅचेस काढण्यासाठी आज मी तुम्हाला 2 घरगुती उपाय सांगणार आहे. हल्ली चष्मा किंवा गॉगल वापरण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. काही घरामध्ये काय होतं, प्रत्येकाला चष्मा असतो किंवा नियमित आपण गाडीवर वगैरे जर जाणार असेल तर गॉगल वापरणाऱ्यांचंही प्रमाण भरपूर आहे. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं की हा जो गॉगल आहे किंवा चष्मा आहे त्याच्या काचा आहेत त्या खूप लवकर खराब होतात. काही महिन्यातच त्याच्यामध्ये स्क्रॅचेस येतात आणि स्क्रॅच पडलं की मग दिसायला आपल्याला स्पष्ट दिसत नाही आणि जर त्याच्या काचा जर चेंज करून घ्यायच्या म्हणलं तर परत त्याचा खर्च वाढतो. काही मोजके अपवाद जर सोडले तर बहुतांश जणांची सवय अशी असते की चष्मा किंवा गॉगलच्या काचा आहेत त्या अगदी हाताला येईल तो कपडा घेऊन त्या काचा ते पुसतात. आपण कोणताही कपडा वापरतो तेच मेन कारण असतं की त्या चष्म्याच्या काचांवरती स्क्रॅचेस येणं. तर सर्वात अगोदर ही सवय सोडा. तर पहिली जी टिप मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आपला जो चष्मा किंवा गॉगल आहे त्याच्यावरती जे काही सूक्ष्म स्क्रॅचेस असतात म्हणजे एकदम लहान आहेत ते काढण्यासाठी थोडीशी टूथपेस्ट घ्यायची. अगदी थोडी 2 काचा पुसण्यासाठी किती थोडीशी क्वांटिटी असली तरी चालेल आणि जेवढी टूथपेस्ट घेतली तेवढाच बेकिंग सोडा घ्यायचा. एका वाटीमध्ये थेंबभर टूथपेस्ट आणि थोडासा एक बेकिंग सोडा आहे ते एकजीव करून घ्या. ते मिश्रण आहे ते काचांना लावून काचा व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर आपला चष्मा आहे तो नळाखाली धरून त्या काचा आहेत त्या स्वच्छ करून घ्या आणि परत त्या ओलसर काचा आहेत त्या पुसण्यासाठी परत ओलसर कपड्याचाच वापर करा. कोरडा कपडा वापरायचा नाही. कोरड्या कपड्यामुळं गॉगल आहेत ते खराब होतात. त्यानंतर दुसरी टिप ते म्हणजे ज्यावेळी आपण चष्मा विकत घेतो त्यावेळेस तो पुसण्यासाठी त्याच्या बॉक्समध्ये आपल्याला एक मायक्रोफायबरचा कपडा मिळतो. जर हा कपडा तुमच्याकडे नसेल तर एखादा होजिरी किंवा सुती कपडा तुम्ही ओलसर करून तो वापरू शकता आणि त्या कपड्याने काचा पुसू शकता. कोरड्या असणाऱ्या होजिरी किंवा सुती कपड्याने सुद्धा काचा पुसून येत म्हणजे कोरडा अजिबात चालत नाही. त्यामुळे काचांवरती स्क्रॅचेस हे येऊ शकतात. तर अशी जर तुम्ही तुमच्या चष्म्याची जर केअर घेतली तर तुम्हाला काचा बदलण्याची लवकर गरज पडणार नाही.